आज आपणाला मराठा साम्राज्य लोककन्या आणि वारसा या विषयावर जी परिषद आयोजित केली आहे आणि मग आपल्या पुढचा जो विषय आहे मराठा साम्राज्य संशोधनाच्या संधी व दिशा, तर यावर मांडणी करत असताना खऱ्या अर्थानं काल 13 फेब्रुवारी म्हणजे जी यांची जयंती झाली वासी बेंद्रे साहेबांची, मला असं वाटतं की आपल्यासारख्याच्या महाळ होतो आणि मोठी कामं करतात, त्यांच्या जयंती होत असतात, हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी महत्त्वाचा विषय असतो. आता ही 25-30 मिनटं म्हटल्यानंतर थोडंसं अवघड निश्चित जाणार आहे आणि म्हणून बरीचशी कागदं बाजूला ठेवून जे काही मी सहज चालता बोलता इतिहास जी काही रोज देत असतो, सिकरे सरांना मी सांगू इच्छिते की सर, मी एकमेव अशा प्रकारचं वेगळं थोडंसं मांडणी करतो गाळीव इतिहास. मी याच्यात त्याच्यात जाण्यापेक्षा जे मला सापडतं त्याची मांडणी त्या ठिकाणी करतो आणि मला वाटतं की मी एक वेगळा अशा प्रकारची इतिहासाचं अभ्यासक म्हणूया आपण, तर मी प्रत्येक क्लिपवर माझा नंबर टाकतो. त्यामुळं एखादा संदर्भ कोणी जर मागितला असेल तर त्याच्यापासून कधीही जीवनात दूर झालेलं नाही आहे. हा एक माझं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून गाळीव इतिहास माझं जे सदर आहे, जर जे बघत असतील त्यांना निश्चित माहीत आहे की त्याच्यामध्ये मांडणी कशा प्रकारची असते. तर ही मांडणी करत असताना वेगळं काढावं. जगात तर रोज चाललेलंच आहे, मतमतांतर निश्चित असतात, मात्र पुराव्याच्या आधारे बोलत असताना आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. मांडणीमध्ये हा एक पिंड किंवा हा एक उद्देश मी त्या ठिकाणी ठेवला. त्यामुळं सहज जाता जाता इतिहास जो सापडतो आपल्याला. आता येत असताना मला रस्त्याला बीड लागलं. आता बीड लागल्यानंतर बीडमध्ये पुढं गेवराई आलं आणि गेवराईमध्ये मी पाहिलं तर जे संभाजीराजांचे जे काही पुत्र आणखी एक ज्याच्याविषयी इतिहासकार लवकर मांडत नाहीत, मदन सिंग, तर यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले आहेत. हा एक वेगळेपण त्या ठिकाणी आपल्याला असेल. कागदपत्र प्रत्येकाचं जर टिप्पण करून मला पुरावे मागितले तर मी निश्चित देईन. तर हे मांडत असताना ज्यावेळेस आपण क्रांती चौकामध्ये आलो, या भारतातला सर्वात उंच अशा प्रकारचा जो काही शिवरायांचा पुतळा आपल्या इथं उभा आहे आणि क्रांती चौक. आता याला क्रांती चौक नाव का पडलं, तर हा विषय ज्यावेळेस माझ्यासमोर आला तर या मराठवाड्यातला पहिला हुतात्मा जो असेल तर तो आहे दफेदार फिदा अली, ज्यांची सेना अंबाजोगाई या ठिकाणी होती आणि फिदा अलीनं इंग्रजांच्या विरोधात बंड केलं, ॲबेटला गोळी घातली आणि त्या चौकामध्ये फाशी दिलं आणि त्याच्यानंतरच तिथं 1857चा उठाव झाला, म्हणून त्या चौकाला नाव पडलं क्रांती चौक. म्हणजे अशा प्रकारच्या मांडण्या ज्यावेळेस करतो आम्ही. ज्यावेळेस मी मागं चिपळूणला गेलो होतो कार्यक्रमाच्या निमित्तानं, तर चिपळूणला गेल्यानंतर मला तिथं चिपळूणच्या बाजूला 2 गावं दिसली. त्या गावांची नावं आहेत कोंड कदमराव आणि कोंड भुजबळराव. मला आश्चर्य वाटलं की नेमकं हे प्रकार काय आहे. आता कदमराव म्हटल्यानंतर कदमांचंही संमेलन मी दरवर्षी भरवतो. तर कोंड कदमराव हा नांदेड जिल्ह्यातला आदिलशहाच्या विरोधातलं मोठं बंड केलेला माणूस आणि त्याच्यासोबत भुजबळराव म्हणजे जाधवांचा सेनापती. तर त्यांना आदिलशहानं तिथे 2 गावं दान दिली होती. तर त्यामुळे त्या गावची नावं आजही कोंड कदमराव आणि कोंड पदमराव अशा प्रकारची नावं त्या ठिकाणी मला पडलेली दिसून आलेली. त्यानंतर म्हणजे फिरत ज्यावेळेस उमरटलाही मागच्याच मला वाटते मी 4 तारखेच्या अगोदर गेलो होतो उमरटला. आता सर्वच मंडळी आपली महाबळेश्वरला निश्चित जातात, मात्र उमरट बाहेर पायथ्याला आहे, तिथं लोक लवकर जात नाहीत, जिथं तानाजी मालुसरेंची समाधी आहे. तानाजी मालुसरेंच्या ज्यावेळेस समाधी म्हटल्यानंतर आता बऱ्याच वक्त्यांनी इथं सिकरे सरांनीही उल्लेख केला होता की मराठा लाईट इन्फंट्रीचा फाउंडेशन डे जो आहे तोच 4 फेब्रुवारी आहे. म्हणजेच त्यांचा बलिदान दिवस, हे त्यांचा जो त्या दिवशीचं फाउंडेशन डे आहे. आणि तुळजापूरला मागच्या 2 वर्षामध्ये जी काही तिथं असणाऱ्या 2 स्मारकं मी शोधली मिलिटरीची, ज्यावेळेस आपल्याला हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा फार मोठा हे झाला होता, तर त्याच्यामध्ये 2 जी काही मिलिटरीचे जवान वारले, तर त्यांचा शोध 2-3 वर्ष घेतल्यानंतर मला ते सापडले. आणि ज्यावेळेस आम्ही मिलिटरी आणली तिथं, तर त्या मिलिटरी आणल्यानंतर त्या दरम्यान माझा या मराठा लाईट इन्फंट्रीशी संबंध आला. मग बेळगावला ज्यावेळेस मी त्या कॅम्पसमध्ये गेलो होतो, तर सकाळच्या वेळेला मी पाहिलं की तिथं उठल्यानंतर जे आरोळी होते किंवा त्यानंतर असणारं जे सावधान विश्राम झालं की पहिलं वाक्य असतं, बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे हे त्यांचं घोषवाक्य आहे मराठा लाईट इन्फंट्रीचं. आणि मग ज्यावेळेस 8 वाजता त्यांची परेड सुरुवात झाली, तर परेडचं सुद्धा मार्चिंग सॉन्ग मी पाहिलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला निश्चितच स्फूर्ती त्या ठिकाणी येते. मर्द आम्ही मराठे खरे,
शत्रूला भरे कापरे, देश रक्षाया धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे, वादळापरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गर्जुनी रणात झुंजतो. हे मराठा लाईट इन्फंट्रीचं आत्ताही मार्चिंग सॉन्ग आहे. तर अशा प्रकारची मराठा लाईट इन्फंट्री जिथं जिथं, मग त्याचं वर्णन करत असताना सांगायची गरज नाही, ना महार रेजिमेंटमध्ये महार आहेत, ना मराठा रेजिमेंटमध्ये फक्त मराठा आहेत, सर्वच जाती धर्माची लोक त्याच्यामध्ये आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी अडचण असते जगामध्ये, तर त्या वेळेला पहिलं महायुद्ध असू दे, दुसरं महायुद्ध असू द्या, तर त्याच्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री पाठवलेली आपल्याला दिसते. तर मराठा लाईट इन्फंट्री पाठवल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाहिलं की नामिबिया या ठिकाणी ज्यावेळेस मराठा लाईट इन्फंट्री होती, तर तिथं असताना रोज सकाळी जे मार्चिंग सॉन्ग किंवा त्यांचं जे काही जयघोष व्हायचा, बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, तर त्यावेळेला जो फ्रान्सचा एक सेनापती होता, तर त्याला वाटायचं की हे नेमकं काय प्रकार आहे बाबा, हे रोज सकाळी तुम्ही म्हणताय. मग त्यानं विचारलं की बाबा हे शिवरायांचं अशा प्रकारचं आहे. तर त्या माणसानं ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये एक शिवरायाप्रती एक इच्छा जागृत झाली, आणि जागृत झाल्यानंतर त्यानं रिटायरमेंटनंतर वयाच्या 80व्या वर्षी तो भारतामध्ये आला, आणि अगदी 2003 साली शिवरायावर त्यानं फ्रान्स भाषेमध्ये पुस्तक लिहिलं. जॉन री बुकोट काहीतरी नाव आहे त्याचं. म्हणजे त्याच्यामध्ये तो म्हणतोय, मराठा कुणाला म्हणायचं, जो मारतो किंवा मरतो त्याला मराठा म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारची व्याख्या त्यानं आपल्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करून ठेवलेली दिसते. आणि त्या अनुषंगानं असंच फिरत असताना बेळगावला गेलो. तर बेळगावमध्ये आत्ताच आपण म्हणतो भाषावर प्रांत रचना आत्ता झालेली आहे. वास्तविक पाहता कोल्हापूरपासून जर तुम्ही बेंगलोरपर्यंत गेलात तर मराठी खूप गावं तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येत आहेत. आणि एवढंच नाही तर निपाणीचा जो भाग आहे, निपाणीच्या भागामध्ये आडनावं काय आहे, संभाजी, धनाजी, संताजी ही आडनावं आहेत तिथली. म्हणजे जे सेनापती तिकडे लढायला गेले होते त्यांच्या नेतृत्वाखाली, तर त्यांनी आपले आडनाव म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. आणि एवढंच नाही तर आपण बेळगाव आणि इकडं कारवारच्या बाजूला किंवा इकडं बिदरचा शेवटचा भाग आहे, तर तिथं परवाच मी एक TC पाहण्यात आली किंवा शाळा सोडल्याचा दाखला पाहिला. तर त्या दाखल्यावर जात कोणती होती, छत्रपती मराठा. म्हणजे हा काय प्रकार आहे छत्रपती मराठा. आणि दुसरी जात कुठली आहे, भावसार मराठा. ही रेकॉर्डली. तर त्यांनी सांगितलं की जी मराठा असतात त्याला छत्रपती मराठा म्हटलेलं आहे, ही रेकॉर्डली नाव आहे. आणि भावसार मराठा म्हणजे इतर जी काही सर्व मंडळी असतात तर त्यांना भावसार मराठा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आपला जो काही इथं असणारा मराठा, ज्याची व्याख्या काही पुन्हा पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही, त्यात सर्व जाती धर्माची लोक ज्या परिसरामध्ये पसरली. आणखी एक आहे की त्या बेळगावच्याच बाजूला किंवा मधल्या पट्ट्यामध्ये एक गाव आहे, तर त्या गावाचं नाव आहे मराठी पाळ्या. ते मराठी पाळ्या काय प्रकार आहे, तर तिथं मराठ्यांची वस्ती होती, तर त्यामुळं मराठी नाव. आणि तिथं जर बघितलं तर फक्त 5च, भोसले, कदम, पवार, ही 4 ते 5च नावं त्या गावामध्ये मला आढळून आली. म्हणजे आपण इकडं दूर झालो, मात्र जेवढे तिकडं संबंध लोकांची यायला लागले, तर तसतसं त्या लोकांना आपल्याविषयी फार अशा प्रकारची असूया वाटायला त्या ठिकाणी सुरुवात होते. आणि हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा होत असताना, खास करून ज्यांच्यावर आज ही परिषद भरते, म्हणजे कधी कधी कौतुक वाटतं, कधी कधी अभिमान वाटतो ह्या माणसाचा, वासी बेंद्रे साहेबांचा, की किती मोठं काम त्यांनी केलं. भारत इतिहास संशोधन मंडळातलं काम असेल, आता खऱ्या अर्थानं पुन्हा मांडणी वेगळी होऊ शकते सर. आपण जे काही हे केलेलं आहे, थोडंसं धडा शिकवायला म्हणू शकतो आपण भांडारकरला. पण भांडारकरमध्ये खऱ्या अर्थानं जी जास्त पुस्तकं आपल्याला कुठली आहेत, पोथी पुराण जास्त आहे. खरी पुस्तकं जी असतील, खरी इतिहासाची पुस्तकं ही भारतमध्ये आहेत. तिथं 99% पुस्तकं ही आपल्याला ह्याची सापडत नाही, इतिहासाची सापडत नाही. तिथं फक्त जे काही ॲस्पेक्ट त्यामधला सापडला होता म्हणून आपण ते केलेलं आहे. मात्र खरी पुस्तकं भारतमध्ये आहे. आणि भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये मोठं काम जे असेल यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठं काम जर कुणी केलं असेल तर ते काम किंवा कुठलं काम असेल त्यांचं, तर ते आहे पेशवे दप्तरातलं काम. आता पेशवे दप्तर त्यांनी नाव दिलेलं आहे त्याला, कारण का अलीकडल्या कालखंडातली आर्काईव्ह आहेत खरं तर ते. म्हणजे जे आपण सेंट्रल ह्याचं जे हॉल आहे त्याच्या पुढची आर्काईव्ह जे असेल, तर तिथं 4 कोटी कागद आहेत. तर त्याचं आज सर्व फायलिंग करण्याचं जे काम आहे, तर वासी बेंद्रेंनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच अशा मोठ्या माणसाला आदरांजली वाहत असताना सरकारच्या वतीनं आपण त्यांचं पुण्यातलं घर, ऐतिहासिक वारसा आपण आता अलीकडंच हे केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी चेंबूरला गेलो होतो. चेंबूरला वासी बेंद्रे चौक आहे. म्हणजे हे वेगळं पण दिसतं की म्हणून आपल्याला, मलाही म्हणावं वाटतं, जगावं तर असं जगावं, जगावं तर असं जगावं, इतिहासाने माझ्यासाठी सुद्धा एक पान राखावं. हे पान राखण्याचं काम अशा मोठ्या माणसाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि मग 2-3 मुद्दे जर आपण यांचे घेतले, तर ते पहिला मुद्दा असेल संभाजीराजांच्या बाबतीतला मुद्दा.
संभाजीराजांच्या बाबतीतली जी काही पाठीमागची जी बदनामी होती, जेवढे लांछनं लावली असतील, तर प्रथमतः लांछन दूर करण्याचं काम कुणी केलं असेल तर बेंद्रे साहेबांनीच त्या ठिकाणी केलं. आणि हे करत असताना ज्यावेळेस त्यांना दिसलं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, म्हणून वडूबुद्रीची जी काही समाधी असेल त्यांची, ही यांचंच काम आहे, जी शोधण्याचं काम. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम मला जे दिसलं, थोडंसं आपल्याला माहीत असेल त्याच्यात थोडंसं पुढचं बोलायची मला सवय आहे, कारण का ग्राउंड रिपोर्ट असतात. हा जो फोटो आपल्याला दिसतो इथं, शिवरायांचा जो अस्सल फोटो असेल, हा अस्सल फोटो, ही देणगी जी असेल, ही देणगीच त्यांची आहे. म्हणजे 1926च्या अगोदर जर बघितलं तर आपल्या इतिहासामध्ये, म्हणजे बहुतांश इतिहासामध्ये आपल्याला एक मुस्लिम जे सरदार होते त्यांचा फोटो जे असेल तो इतिहासामध्ये सुद्धा होता. आणि ज्यावेळेला 1926ला त्या ठिकाणी लंडनला गेले तर त्यांना कोलिन मॅकेंजीचा पहिल्यांदा जो काही त्या ठिकाणी असणारा संग्रह सापडला आणि संग्रहामधून त्यांना फोटो दिसला. मग त्या फोटोचा शोध घेत असताना किंवा त्याच्यावर थोडंसं पलीकडे जाऊन मी पाहिलं, 6 ऑगस्ट 1677ला छत्रपती शिवरायांची आपल्याला माहिती आहे की दक्षिण स्वारी होती. तर या दक्षिण स्वारीमध्ये असताना तिथं थेवनोपट्टणम या ठिकाणी शिवरायांचा ज्यावेळेस मुक्काम होता, तर त्यावेळेला डचांचा एक अधिकारी आणि चित्रकार, त्याचं नाव होतं हर्बर्ट डी जॉगर. तर हा तिथं भेटला. 1 महिना मराठ्यांच्या याच्यामध्ये त्याचा मुक्काम होता आणि त्यानं चित्र जे असेल आपलं हातानं रेखाटलं होतं या जॉगरनं. आणि ते चित्र पुन्हा गोळकोंडा या ठिकाणी डचांच्या याच्यामध्ये होतं. आणि अशा वेळेला आत्ताच बघितलं असेल, खेडेकर साहेब असतील, सर्वांनी जीव म्हणजे आपल्या पोट तिडकीने सर्वांनी सांगितलं की आपण परिषद एवढी मोठी या ठिकाणी मोठ्या माणसाच्या नावाने घेतोय, मग या परिषदेतला किती लोक संशोधक म्हणून पुढे येत आहेत, हा सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. म्हणजे आपण किती दिवस आता नावं ठेवून चालायचं आहे. माझं एक म्हणणं असतं नेहमी की आपली रेषा त्याच्यात डबल करून टाका आणि त्यावेळेला तुम्हाला बोलायला अधिकार राहत नाही. मागच्याच आठवड्यात मी पुण्यामध्ये होतो. तुम्हाला आउट ऑफ सिलेबस बोलल्यानंतर काय अडव लावणार आहे कुणी? तुम्ही ग्राउंडला राहत. मी सांगितलं त्यांना, वा तुम्ही 10 पुस्तकं लिहिता, 10 पुस्तकं वाचता आणि 11वं पुस्तक लिहिता. माझं म्हणणं तसं नाही. ग्राउंडवर जा आणि पुस्तक आपल्या ग्राउंडवर ह्याच्यावर घाला, कोण अडव लावायची ताकद येत नाही आहे. म्हणजे हा विषय आपण इथं घेतला पाहिजे नेहमी. कुठलाही जे काय असेल आपल्या परिषदेच्या माध्यमातून मला सर्वांना आव्हान या ठिकाणी करावं वाटतंय. तर तशा रीतीनं मी हे वाक्य का बोललो, तर ज्यावेळेला हा डचांचा जो संग्रह होता, यानं जे काढलेला हर्बर्ट डी जॉगरचा, तो संग्रह नेदरलँडच्या सेरिफ सोमन नावाच्या माणसानं 1685 साली विकत घेतला. म्हणजे काही मोगलांची चित्र असतील, मराठ्यांची चित्र असतील, हा त्यांनी विकत घेतला. म्हणजे 1685 साली चित्र विकत घ्यायची कल्पना त्यांना येते, ही आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. आणि मग ज्यावेळेस पाहिलं की त्याच्या परवानगीनं हे जे चित्र होतं 1726 साली, म्हणजे जे आज आपल्याला माहीत आहे की आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर तो व्हॅलेंटाईन नावाचा डचांचा जो अधिकारी होता, तर त्यानं आपल्या पुस्तकामध्ये हे चित्र पहिल्यांदा रेखाटलं. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं ऑड यन निडव ओस्ट इंडियन. या पुस्तकामध्ये म्हणजे जुनं आणि नव्यांचा जो काही इतिहास असेल, भारताचा इतिहास, तो डच भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यानं लिहिलं. आणि या पुस्तकाचं वर्णन जर आपण करायला लागलो तर 4थ्या खंडातल्या 2ऱ्या भागातल्या 248 पानावर हे चित्र उपलब्ध आहे. याच्या 5 खंड आणि 7 भाग आहेत. तर याच्यातला एक जो खंड होता, म्हणजे ह्या 5 ह्याचा, तर तो 3 कोटीला विकला होता. याच्यावरनं त्या असणाऱ्या खंडाची ताकद आपल्याला कळते. आणि आज आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, हे सर्व खंड आता आपल्याला नेटवर उपलब्ध आहेत. तर त्यानुसार मग हा जो खंड होता तो कोलिन मॅकेंजीने पुन्हा तो विकत घेतला आणि तो बेंद्रे साहेबांच्या हाती लागला. आणि मग 1627 पासून 1933 पर्यंत 7 वर्ष फक्त अभ्यास केला. आणि शिवजयंतीला 1933ला पुण्यामध्ये हा जो काय असेल ग्रंथ किंवा जी काही ती चित्रस्वारी ते लोकांसमोर मांडलं. आणि लोकांसमोर मांडल्यानंतर पहिल्यांदा हे चित्र त्या ठिकाणी आलं. आता हे चित्र आल्यानंतर चित्र कुठलं होतं? स्केच केलेलं चित्र होतं. हा इतिहास मी जे पुढचा सांगेन फार कमी लोकांना माहीत असेल असं माझं मत आहे. तर त्यानंतर काय झालं की हे चित्र अधिकृतपणे पुढं आलं. आता स्वीकारलं सरकारनं. मात्र आपल्या मनामध्ये खंत होती की हे चित्र ब्लॅक अँड व्हाईट आहे, ह्याचं करायचं काय मग नेमकं. तर तशा वेळेला एक कोल्हापूर या ठिकाणचे जी कांबळे त्यांचं नाव आहे. जी कांबळे, गोपाळ कांबळे, म्हणजे मला वाटतं ते मागास ह्याचे आहेत ते. तर त्या माणसानं, म्हणजे कलाप्रेमी माणूस, त्याचं कौतुक करायचं झालं तर ते पण कमीच आहे. तर जी कांबळेचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं होतं की बघा तुम्ही की स्वातंत्र्याच्या म्हणजे जवळ ज्येष्ठ स्वातंत्र्य मिळालेलं होतं 50-60ची जर कथा आपण पाहिली तर तो माणूस अतिशय मागास याच्यातून येतोय. मात्र तो नेहमी आपले जे काही रंग असतील तो इंग्लंडहून अमेरिकन मागवत होता. खायला नाही घरी, मात्र तो करायचा. आणि अशा वेळेला मोगले आझम जो पिक्चर लागला होता, तर मोगले आझम पिक्चरचा
जर त्यानं पोस्टर तयार करत होतं दिल्लीमध्ये आणि इंग्लंडची राणी त्यावेळेस भारतात आली होती, तर त्यांनी म्हणले थांबा, मिरवणूक थांबा, म्हणले हे चित्र कशाचं आहे बघू, आणि एवढं अँटिक चित्रण पावसात आणि उन्हात कसं काय तुम्ही ठेवले, हे म्हणले आमच्याकडे हे किरकोळ आहे. तर त्याला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्याची भेट जी असेल ते दिल्लीला बोलून घेऊन पुन्हा जयपूरच्या जी प्रभात टाकी आहे, जी अँटिक टाकी आहे प्रभातची जयपूरची, तिथे ह्या दोघांची भेट घालून दिली. मग त्याच्या मनाने प्रेरणा निर्माण व्हायला लागली की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग जी कांबळेनी 1 2 3 4 करत करत रेखाटायला सुरुवात केली. आता जी कांबळेचं वैशिष्ट्य मी पाहिलं परवा, जी कांबळेच्या घरी गेलो होतो, झोपडपट्टीत अजूनही राहत आहेत त्यांची, ते तर वारले, ते झोपडपट्टीत राहत आहेत, मोठ्या मुलाला पॅरालिसिस झालेला आहे. आणि मग हे सर्व चित्र, बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे मंगळवार पेठेमध्ये, कैलासगडची स्वारी त्या मंदिराचं नाव, तर तिथं बसून हे चित्र काढायचे. आणि मग त्यांनी शिवरायांचं हे जे दिसतं आपल्याला हे चित्र रेखाटलं. 1974ला वसंतराव नाईकांच्या पुढे गेले, जे मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते, तर त्यांच्या पुढे हे चित्र सरकारच्या वतीनं मंजूर केलं गेलं. आणि त्यांना विचारलं की जी कांबळे याची तुम्हाला रॉयल्टी काय द्यायची आहे. त्याने सांगितलं देवाला रॉयल्टी मागायची नसते, देवाकडून कला घ्यायची असते. आणि त्यामुळं आज जे चित्र दिसते आपल्याला, तर एका सर्वसामान्य मागासवर्गीय भागातल्या या असणाऱ्या जी कांबळेचं चित्र आहे. म्हणजे ही सुद्धा देणगी मूळची कुणाची आहे, तर आपल्या असणाऱ्या वासी बेंद्रे साहेबांची आहे. हेही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं असं वाटते. आता त्यानंतर हे सर्व रिपोर्ट, ही मी ग्राउंडची रिपोर्ट तुम्हाला मी नेहमी सांगतो की ग्राउंडवर जाऊन मी हे काम करतो. आता यादवाडच्या शिल्पाविषयी नेहमी आपल्याकडं येतं की यादवाडचं शिल्प आहे, सगळेच जातात, फोटो काढतात, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ही वेगळं काही तिथं सापडतंय का, सर्वांनीच केलं ना, वेगळं तुम्हाला काय दिसतंय का, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून यादवाडचं म्हणजे तिथलं असणारी जी बेलवड आहे, बेलवडीची असणारी जी मल्लम आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. आता कर्नाटकामध्ये गेल्यानंतर 3 चुका आपल्या हातून होतात. चन्नम्मा 2 आहेत, ही बेलवडीची वेगळी आहे, कित्तूरची चन्नम्मा वेगळी आहे आणि केळदीची मल्लम्मा वेगळी आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आणि म्हणून ईशप्रभू देसाई जे तिथले बेळगावपासून बेंगलोरपर्यंत हे लिंगायतचा जो काही मधला बेल्ट आहे, तर त्याची जी प्रमुख आपल्याकडे छोटी छोटी जशी संस्थानं होती, तिथं नायकांची संस्थानं होती, जवळपास 33 संस्थानं आहेत. तर त्यापैकी ईशप्रभू देसाई म्हणजे धारवाडपासून 15 किलोमीटर असणारं हे जे काही यादवाड आहे तिथं गेलो. आणि तिथं गेल्यानंतर हे शिल्प आपल्याला दिसलं. शिल्प जो बहुतेक लोकांना ते माहीत आहे, म्हणजे या देशातलं सर्वात किंवा एकमेव अशा प्रकारचं शिल्प आपल्या परिषदेच्या आणि आपल्या मोठ्या माणसाच्या माध्यमातून हेही विनंती करतो की सरकारला आपण विनंती करावी या गोष्टीची की एकच शिल्प शिवरायांचं आहे, तर त्याचं जर प्रिझर्वेशन केलं पाहिजे. आपण काही निधी आपल्याला देता येईल का, कारण मारुतीच्या मंदिरामध्ये शिल्प ठेवलेलं आहे तिथं, तर याचासुद्धा आपण विचार करावा. मात्र हे करीत असताना मला 2 गोष्टीवर इथं जे प्रकाश टाकायचा होता, तर तो पहिला आहे की याला गोस सरदेसाईंनी त्या मल्लम्मा राणीला पदवी दिली पहिल्यांदाच, सावित्रीबाई. ही पदवी कुठून दिली हे मला माहीत नाही, कारण तिथं सापडत नाही आहे. ही सावित्रीबाई देसाई त्यांना म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता ती नायकाची कन्या आहे. दुसरी गोष्ट की हे कुठून बोलतोय तुम्हाला मी, हे नवीन संदर्भ तुम्हाला सांगतोय महाराष्ट्रासाठी, तर तो आहे तुरकैर पंचमरा इटासू नावाची त्यांची एक बखर आहे तिथं, त्याच कालखंडात लिहिलेली. ही कन्नडमधली बखर आहे. आणि त्याच्यासोबत रेबिलेस राणी ऑफ बेलवडी आणि हरमोड कार्लीचं तत्कालीन जो लेखक आहे बेलवडी मल्लम्मा, आणि जे 28 सप्टेंबर 1678चं फॅक्टरी रेकॉर्ड आहे. तर याच्यामध्ये ही नावं दिसली. आणि त्या नावं पाहत असताना सर्वात महत्त्वाचं जे आपली चुका करतात इतिहासकार, ती चुका कुठल्या आहेत की त्या राणीबरोबर बदामल झाला आणि म्हणून शेकोजी गायकवाडचे डोळे काढले. तो मामा होता. अरे संबंध काय, शिवराय असताना त्यांचा मामा ह्याचा बायकोचा भाऊ कसा करू शकतो अशा प्रकारचं, किंवा हे असेल तो नातलग. तर दुसरी गोष्ट अशी आहे की मल्लम्मा जी राणी आहेत ना, मल्लम्मा राणी किरकोळ नाही आहेत. मल्लम्मा राणी त्यांनी जी काही आपला विवाह केला होता, तर तो विवाहच या माणसाशी केला होता की जो 25 वाघाची शिकार करेल. 2500ची त्यांची वैयक्तिक फौज होती स्वतःची, म्हणजे स्त्रियांची फौज उभा केली होती त्यांनी. आणि त्याच्याचबरोबर त्यांची सोंडा संस्थान आणि बाजूचे 2 संस्थान अशा 3 फौजा त्या ठिकाणी आल्या होत्या. ईशप्रभूचं निधन झाल्यानंतर ज्यावेळेस तिथं पाहिलं, हातामध्ये तलवार घेतल्यानंतर ते लढायला लागल्या. बदामल हा आहे की ज्याला आपण म्हणतो ना प्रोटोकॉल तोडणे, हा बदामल आहे, ना की त्यांच्यावरती काही बाकीचं हे करणं वगैरे अतिप्रसंग करणे. हा गोष्ट कदापि शक्य त्या ठिकाणी नाही, कारण का तिथल्या असणाऱ्या साहित्यामध्ये मला वेगळं ते दिसलं. आणि त्याच्याचबरोबर आणखी एक शॉक देतो आपल्याला की शेकोजी गायकवाडचं नाव दिसतंय, तर शेकोजी गायकवाडचं नाव त्या ठिकाणी नाही आहे. तिथं नाव आहे दादाजी रघुनाथ बेडेकर. फॅक्टरी रेकॉर्डमध्ये हे नाव आहे दादाजी रघुनाथ बेडेकरांचं नाव त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा एक वेगळा संदर्भ आपल्याला या माध्यमातून दिसतोय. आणि त्यामुळं
ही जी काही चाललेला जो प्रकार असेल, एवढंच नाही, ज्याचा उल्लेख इथं कुठंच आपल्याला माहीत नाही इतिहासामध्ये आहे, तो उल्लेख कुठला असेल तर शिवाजी महाराजांनी नुसतं त्यांना त्या असणाऱ्या स्त्रीला हे दिलेलं नाही आहे, दानपत्र दिलं नाही, अभयपत्र दिलं नाही, तिची व्यवस्था लावली आणि व्यवस्था लावल्यानंतर ज्याचं रेकॉर्ड कुठं नाही ते रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतोय की त्याच्यासाठी आपले 4 सैनिक त्या ठिकाणी ठेवलेले होते. त्यांची नावंसुद्धा आहेत, खंडोजी, राणोजी, हिरोजी आणि संभाजी, आणि त्यांची घरं आपल्याला आजही बेलवडीमध्ये दिसत आहेत. म्हणजे हा जो ग्राउंड रिपोर्ट तुम्ही ज्यावेळेस पाहत नाही तोपर्यंत इतिहासाची मांडणी जी असेल, आपली इतिहासाची मांडणी त्या ठिकाणी वेगळी ठरते, हेही आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि तशाच प्रकारे खाली आपण ज्यावेळेस गेलो शिमोगाच्या बाजूला असणारं केळदी, आम्ही ABP माझाला तो रिपोर्ट केला होता. ABP माझ्यावरती बातमी आली होती की ज्यावेळेस 1689ला संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर राजाराम महाराज पलीकडे जात असताना त्या केळदीच्या राणीनं तिथं ठेवलेलं आहे. तर तिथलं सुद्धा आपण जर बघितलं असेल तर छान अशा प्रकारचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. केळदीची जी राणी आहे चन्नम्मा, तर त्या राणीनं आपल्याला पहिल्या कालखंडामध्ये शहाजीराजाने अभयदान दिलेलं आहे. आपण ज्या बेदनूरच्या स्वारीचा उल्लेख केला, बेदनूरच्या स्वारीच्या वेळेलाच तिचं जे काही पती होते सोमेश्वर नाईक, त्यांचं निधन झालं होतं आणि त्या राणीला रिएस्टॅब्लिश करण्याचं कामच शिवरायांनी त्या कालखंडामध्ये केलं होतं आणि त्याची परतफेड म्हणून राजाराम महाराजाला तिथं मदत त्या राणीने केली. आणि मग आपण बघितलेलं आहे की राजाराम महाराजच्या वेळेला तर तिला राज्य गमवायची वेळ आली होती, संताजीनं पुन्हा येऊन त्यांना मदत केली, इथपर्यंत ठीक आहे. मात्र आपण केळदीच्या शिवमंदिरात गेलो, शिवमंदिरामध्ये जात असताना तुम्हाला वरच्या बाजूला शिवरायांचं शिल्प कोरलेलं आहे. एवढंच नाही तर पुढच्या बाजूला एक छान अशा प्रकारचं शिल्प आहे, त्याच्यामध्ये राजाराम महाराज उभा आहेत, स्वतः ती राणी उभा आहे. म्हणजे हे सुद्धा ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी आले पाहिजेत, अशा प्रकारची शिल्प आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे पाहत असताना मी मगाशीच इथं आणखी एक माझ्या दृष्टीने नवीन संदर्भ मी नेहमी सांगत असतो. सिडको बसस्टँड हा जो परिसर असेल, या परिसरामध्ये एक 65-70 एकर जमीन इथं सापडते आपल्या गावामध्ये. तर ती जमीन कोणाची आहे? बोधलेबाबा धामणगावकर म्हणून आहे. बघा, भांडत असताना आपण मराठी रियासतीचा पहिल्या खंडामध्ये शिवकालीन संतांची नावं पाहतो. मला ती कुठं कुणाची नावं आहेत ह्या भांडणात नाही जायचं, म्हणजे सर्वच नावं आहेत, 30 संतांची नावं आहेत. त्याच्यामध्ये बोधलेबाबा धामणगावकर एक नवीन नाव सापडते, त्याची चर्चाच होत नाही आहे. तर बोधलेबाबा धामणगावकर हे जगताप देशमुख आणि मोठाशा प्रकारचं प्रस्थ की त्या माणसानं फार मोठाशा प्रकारचं काम केलं. शिवरायाप्रती तर आहेच आहे, पण या दक्षिणेत आल्यानंतर ज्या औरंगजेबानं त्यांना गुरु मानलं, नुसतं आता हे बोलत नाही मी तुम्हाला, त्यांना तशा प्रकारची सनद दिली. बादशाह इनाम म्हणून 1100 एकर जमीन त्यांच्याकडं आहे आणि बार्शी तालुक्यातलं धामणगाव नावाचं जो काही गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचं जर आपण भव्य अशा प्रकारचं स्मारक किंवा त्यांची जर समाधी बघितली, 4 एकराची समाधी, पूर्णपणे लांब न बघितल्यावर वाटतं आपल्याला दर्गा आहे, मात्र ही बोधलेबाबांची समाधी आहे. आंबडच्या बाजूला एक गाव आहे, तिथं सुद्धा तशाच प्रकारची आपल्याला समाधी त्यांची दिसते. तर हे जे बोधलेबाबा आहेत, पंढरपूरच्या मंदिरामध्ये आपण जर गेलो असेल तर कुठल्याच संताची समाधी नाही. जे शिवराय मानतायत, जे औरंगजेब मानतायत, तर त्यांचा आतल्या बाजूला बोधल्यांचा रांजण आहे आणि बोधल्यांची समाधीसुद्धा तिथं आहे. आणि हे का सांगायला लागलो तुम्हाला, तर दरवर्षी तिथं सप्ताह बसतो आणि सप्त्यामध्ये पोथी वाचली जाते. आता त्या पोथीचं नाव काय आहे? श्री बोध लीलांबरी पोथी. आता वाचताना पोथी वाचण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे, ती असं करू वाचतात. मग मी म्हटलं वा त्यांच्यावर रेकॉर्ड काढावं, तुम्हाला शॉक बसेल. ही बोध लीलांबरी पोथी नाही आहे. बोध लीलांबरी हे जे असेल औरंगजेबाची दक्षिण स्वारी आहे, सर्व दक्षिण स्वारी आहे. त्याच्यामध्ये औरंगजेब गलगलीला कुठं राहिला, विजापूरला कसा गेला, त्याचं सैन्य किती होतं, त्याच्याकडे तोफा कुठली आहे त्या, म्हणजे हा एक वेगळा संदर्भ आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माझ्या दृष्टीने नवीन वाटतोय की अशाही प्रकारचे संदर्भ गावामध्ये आपल्याला दडलेले आहेत. त्याच्यामध्ये औरंगजेबाचं असणारं सर्व काही समाधी त्या रेकॉर्ड त्याच्यामध्ये सापडतं आहे. हा संदर्भसुद्धा आपल्यासाठी फार नवीन अशा प्रकारचा संदर्भ आहे. त्यांच्याकडे त्याची कागदसुद्धा मला आढळून आलेली आहेत. त्यानंतर हरियाणा पाठीमागे गेलो होतो. हरियाणामध्ये आप्पाजी खंडेराव नावाचं, हरियाणाच्या बाजूला झज्जर नावाचे एक गाव आहे. तर तिथं बुडा शिवालय मंदिर आहे. तर तिथं मला हे जी काय आप्पाजी खंडेराव दिसले, आप्पाजी खंडेरावांचं गाव आहे वेरूळ. हे वेरूळच्या बाजूला कुठतर आहेत. तर फार मोठ्या अशा प्रकारचं प्रस्थ आपल्याला त्या उत्तर भारतामध्ये त्या ठिकाणी मला आढळून आलेलं आहे. म्हणजे आपल्यासाठी छोटा छोटा इतिहास आपल्या परिसरामध्ये कशा प्रकारचा दडला होता हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. उत्तर भारतामध्ये छत्रपती नावाची 2 गावंच आहेत. त्या गावांचं नावाचं आहे छत्रपती. 2 गावं छत्रपतींच्या मला नावानं त्या ठिकाणी आढळून आले आहेत. सर ती जरा वर करता का इकडून, फार गरम होतं. तर अशाही प्रकारचे जे काही संदर्भ या ठिकाणी मला आढळून आले. आणि हे संदर्भ आढळून येत असताना मराठ्यांचे जे 3 प्रकार मी पाहिले. आर्य मराठा पहिला आहे,
रोर मराठा ज्याच्यावर आपण काम करता सेवा संघाच्या माध्यमातून, जे हरियाणामध्ये आहे, ह्याच बोधल्यांचं हरियाणामध्ये एक गाव आहे, 5,000 फक्त एकाच गावात बोधले आहेत. फक्त एकाच गावात बोधल्यांची 5,000 घरं आहेत एका गावामध्ये. म्हणजे अशाही प्रकारचा. आणि हा जो आर्य मराठा आहे आपल्याला तेलंगणामध्ये त्या ठिकाणी दिसतो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि दुसरा जो बुक्ती मराठा, ज्याच्यावर खरं तरी थोडासा असा अंदाजच म्हणता येईल आपल्याला, काम करतायत लोक, मात्र मी थोडंसं आणखी कन्फर्म नाही, कारण आपल्याला अफगाणिस्तानमध्ये जायचं, तिथले संदर्भ जास्त सापडत नाही आहेत. ती काल्पे वगैरे ते काही म्हणतात, परंतु अजून जोपर्यंत ज्याला आपण ओरिजिनल संदर्भ पुढे येत नाहीत, मात्र फेसबुकच्या माध्यमातून मी सुद्धा त्यांना कॉन्टॅक्टमध्ये आहे, ती लोकं मानतायत वगैरे, मात्र तिथंसुद्धा आपल्याला गेलं पाहिजे आणि आपल्याला मोठा अशा प्रकारचा इतिहास त्या ठिकाणी सापडू शकतं. आणि दुसरे एक दोन संदर्भ म्हणजे या ठिकाणी मी घेईन. बंगालमध्ये आता हे विद्यार्थी बसलेत, गाईड्स असतील, मी त्यांना सर्वांना सांगू इच्छितो, मी 5-6 विषय तुम्हाला असे मराठ्यांच्या इतिहासाचे देतो की ज्याच्यावर PhD नव्हतं तुम्हाला डिलीट किंवा सर्वोच्च पदव्या त्या ठिकाणी मिळतील. आता जर तुम्ही बघितलं मराठ्यांच्या ओरिसावरील किंवा बंगालवरल्या स्वाऱ्या, आता विचार करा तुम्ही, बंगालमध्ये जर गेलो, बंगाल म्हणजे आजचा पण आहे, त्यावेळेचा बंगाल जर बघितला, बंगाल, ओरिसा, झारखंड आणि बिहार याला बंगाल म्हणायचं. तर 1742 पासून आपण ज्या त्या ठिकाणी स्वाऱ्या सुरू केल्या होत्या, आणि शेवटी कसं असतंय की शिवरायाने अफजल खानाला कसं मारलं किंवा ती डाव कसा पलटवला, त्याच्याऐवजी शिवरायांची रणनीती नाही वापरली तर तिथं असणाऱ्या आपल्या सरदाराला कसा दागा झाला. अलीवर्दी खानानं आपल्या एका सरदाराला बोलवलं आणि बोलवून घेऊन सेम तशाच प्रकारचा प्रकार होता आणि 21 सरदारांचा त्या ठिकाणी भोसलेंच्या काटा काढलेला आहे. मात्र रघुजी भोसले स्वतः गेले आणि 1751ला तिथं मराठ्यांचं राज्य निर्माण केलं. 1751 पासून ते 1803 पर्यंत ओरिसा या भागावर मराठ्यांची सत्ता होती. हा वेगळेपण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि मग त्याचे संदर्भ आपल्याला ज्यावेळेस आम्ही पाहिलं की कटकला गेला तर बारबती किल्ला आहे, मात्र त्याच्याच बाजूला 6 मिलिटरीचं एक बटालियन त्या ठिकाणी रिझर्व्ह फोर्स जे असते, तर तिथं आम्ही गेलो. या रघुजी भोसलेने बांधलेले 65 एकरवरलं मला तिथं फार मोठ्या अशा प्रकारची वसाहत दिसली, ज्याच्यामध्ये आत्ता मिलिटरी राहते. तिथं सर्व काही आहे, तिथं आड आहेत, सर्व काही आहे. मात्र त्या इमारतीचं नाव आहे मराठा बॅरेक्स. आजही रेकॉर्डला नाव त्याचं मराठा बॅरेक्स आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही या ह्याच्यामध्ये आलात, पुरीमध्ये आलात, आणि जगन्नाथपुरीच्या पुढच्या बाजूला जो खांब दिसतोय तुम्हाला, गरुड ध्वज ज्याला पण म्हणता येईल, 16 कोणी जो ध्वज असेल तो ध्वजसुद्धा या रघुजी भोसलेने त्या ठिकाणी लावला. आणि त्या ज्या पूजेची जी व्यवस्था होती ही आपणच त्या ठिकाणी लावली आहे. आणि त्याच्याच जर पुढं गेला तर 18 नाळ पूल ज्याला म्हटलं जातं, तो 18 नाळ म्हणजे पूल जो असेल तर तो आहे मराठा ब्रिज आहे त्याचं नाव. म्हणजे अशी भरपूर तुम्हाला उदाहरणं जी असतील या असणाऱ्या ओरिसामध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून ओरिसामध्ये आज जर तुम्ही गेलात तर ओरिसामध्ये आपल्या भाषेचा भरपूर अशा प्रकारचा प्रभाव त्या ठिकाणी पडलेला आहे. भेंडे असेल, आप्पा असेल, नाना असेल, ही आपली सर्व नावं आजही त्या ठिकाणी आपल्याला सापडत आहेत. आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात अभ्यास केला पाहिजे. मराठ्यांची दहशत एवढी त्या ठिकाणी होती की लहान मुलगा जर झोपत नसेल तर आई सांगायची, बेटा सो जा नाही तो बोरगी आ जाएगा. बोरगी म्हणजे काय? बारगीर, बोरगी आ जाएगा. आणि एवढंच नाही तर आपण स्वातंत्र्याच्या अगोदर 1929ला तिथं बोरगी नावाचं नाटकसुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे हा जो इतिहास असेल, हा इतिहास दडलेला या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा या ठिकाणी वाटतोय. आणि शेवटचा संदर्भ या ठिकाणी मी सांगून थांबण्याचा प्रयत्न करेन, जो नेहमी आपल्याकडं मोठमोठ्याने वक्ते सांगतात होचिमिनच्या बाबतीतलं. सर, होचिमिनच्या एका संदर्भाला मी डायरेक्टली व्हिएतनाम गाठलं. मी दरवर्षी आपल्याला पगारपाणी तेवढ्यासाठीच दिलं आहे, पुस्तकं आणि पर्यटन. त्यामुळं हा जो संदर्भ होता, होचिमिननं तिथं 1955 ते 75ला अमेरिकेशी लढा घेतला आणि मग तो होचिमिन इथं आला आणि मग त्याचं काय असेल ते तिथं पुतळा काढला. हे सर सगळी गोष्ट खोटी आहे. मी 2 वर्षापूर्वी त्याच चौकामध्ये गेलो, जो मॉर्फ करून फोटो टाकलेला आपल्याला व्हिएतनामचा. व्हिएतनाममध्ये आता त्या शहराचं नाव आहे होचिमिननं नावच दिलं आता होचिमिननं, तर शंघाय नाव होतं पूर्वीचं. तर तिथं गेल्यानंतर तिथं फ्रेंचांची सत्ता होती. बाथम मार्केट आहे, त्या नाव आहे त्या परिसराचं नाव बाथम मार्केट, फ्रेंच शैलीमध्ये बांधलेलं. आणि आपण जो काही फोटो दाखवला जातो ह्याच्यावर नेटवर फोटो दाखवला जातो, तर तो फोटो शिवरायांचा नाही आहे. तो फोटो आहे तिथला त्राण घोन होन नावाचा राजा आहे, त्याचा फोटो आहे तो. म्हणजे असंही आपण करू नये मोठ्या प्रमाणात की इथं होचिमिन इथं आला वगैरे वगैरे. म्हणजे त्यानं प्रेरणा घेतली असेल, मात्र जी पुढची कथा त्या रचली जाते ती कथासुद्धा या ठिकाणी मला थोडीशी खोटी दिसली. म्हणून मी तोही इतिहासाचा पुरावा आपल्यापुढे या ठिकाणी इथंही मांडला आणि सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. पुन्हा मी पुढं कलकत्त्याला गेलो होतो एकदा. तर कलकत्त्याला गेल्यानंतर सुभाषचंद्र बोस रोड आहे.
सुभाषचंद्र बोस रोडवर गेला तर आता फार मोठा अशा प्रकारचं रोड आहे, तिथं चौक मोठे आहेत. मात्र त्याच चौकामध्ये सहज माझं लक्ष गेलं तर त्या असणाऱ्या रोडला नाव आहे मराठा डीच रोड. आता हे मराठा डीच काय प्रकार आहे मला लक्षात आलं तर मी मगाशी सांगितलं होतं की 1751ला ज्यावेळेस मराठ्यांनी हे आपलं अलीकडलं ओरिसा घेतलं होतं, कलकत्ता या ठिकाणी इंग्रजांची वखारी होती, अनेक देशांच्या वखारी तिथं होत्या. त्यांना वाटलं की मराठी ही बॉर्गी जर इकडं आले आणि आपलं काय खरं नाही, म्हणून कलकत्त्याला त्या बाजूला त्यांनी मोठ्या अशा प्रकारचा खंदक खोदून ठेवला होता आणि त्याला नाव दिलं होतं मराठा डीच. आजही आपल्याला जरी डीच नसलं तर तेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तर अशाही प्रकारचे संदर्भ त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून मागच्या 2-4 महिन्यापूर्वी मी कुर्गला गेलो होतो. आता माझं वेगळेपण म्हणजे आता मी परवा 6 महिन्यापूर्वी रिटायर झालो आणि माझी रिटायरमेंटमध्ये मित्रांना माहीत आहे की सकाळी सर मी 100 किलोमीटर सायकलिंग केली आणि मग रिटायरच्या कार्यक्रमाला गेलो मी. म्हणजे मधून 100-150 किलोमीटर सायकलिंग असती माझ्या आठवड्यातून एकदा. तर तशा प्रकारे कुर्गला आम्ही सायकलिंगला गेलो होतो. तर मला इथं काय भांडताय तुम्ही मराठ्यांना आरक्षण, कुर्गमध्ये मराठा एस टीमध्ये आहे. कुर्गमध्ये मराठा एस टीमध्ये आहे, तिथं उत्तर कन्नड जिल्हा आहे. तर त्याचं कारण काय होतं की तिथं असणारे चहाचे मळे इंग्रजांनी इथं असणाऱ्या कुणब्यांना तिकडे नेलं. मराठा म्हणता येणार नाही त्यांना, तिथं कुणब्यांना तिकडे नेलं आणि नेलं असताना ती एवढे आदिवासी झाले की त्यांची घरं झाडावर गेली थेट. कारण का तिथं सिंह वाघ भरपूर आहेत, त्यामुळे झाडावर राहिली आणि ते आदिवासी राहिल्यामुळं त्यांना आपण इथं याच्यामध्ये त्या ठिकाणी घातलेला आहे. म्हणजे अशाही प्रकारचा इतिहास त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. तर असा इतिहास दिसत असताना म्हणजे बोलायचं मला भरपूर आहे, मात्र टायमिंगची या ठिकाणी असणारी बंधनं ही आपल्यासमोर या ठिकाणी महत्त्वाची वाटत आहेत. आणि त्यामुळं किती बोलावं कुठं बोलावं याचंही भान आपल्याला असलं पाहिजे. नंतर जाता एक विनोद करून मी इथं थांबेन की एकदा काय झालं की एका गावामध्ये एक सावकार होता आणि सावकारामध्ये काय झालेलं आहे की सावकाराकडे प्रत्येकाने पैसे ठेवायचे आणि पैसे ठेवत असताना शेतकरी पैसे ठेवायचा, मग जेव्हा लागेल तेव्हा पैसे आणायचे. मग तशा वेळेला काय झालं आहे की त्या शेतकऱ्यानं लहान मुलाला सांगितलं की जाऊन काय कर 100 रुपये आण सावकाराकडून. ती पोरगं उठलं, लाकडाचं घर मोठं अशा प्रकारचं घर होतं, वरच्या मजल्यावर गेलं जाताना धडधड पायऱ्या बाजू ते फळ्याचं. तिथं गेल्या मुलगा हसायला लागला मोठ्यानं आणि म्हणलं हसायला काय झालं? अहो म्हणला तुमच्या पायऱ्या तर एवढ्या छोट्या पायऱ्या आहेत त्या आणि तुम्ही तर एवढे जाड जूड दिसताय आणि तुम्ही मेलं तर तुम्हाला इथून न्यायचं कसं म्हटलं. आता त्याला अरे म्हणलं तुला पैसे मागायचेत का काय करायचे, त्याला हाणलं आणि म्हणलं चल तू जा घरी, तुला काय करायचं रे म्हणलं. ती गेला, त्यानं वडिलाला सांगितली कथा, वडिलानं सांगितलं तुला काय कळत नाही. थोरला भाऊ जवळ होता, थोरल्या भावानं सांगितलं की याला काय कळत नाही, आता मी जातो. तो गेला आणि तो गेल्यानंतर त्यानं पहिल्यांदा प्रश्न विचारला की बाबा रे आमच्या भावाला का मारलं. तर त्यानं सांगितलं की आता काय म्हणतोय की मला पैशाला माझ्याकडे आला आणि मलाच म्हणतोय तुला मेल्यावर न्यायचं कसं, हे काय कळतं का नाही. हा म्हणला ते धाकटं पोरगं जे आमचा बाबा निवळ खराब आहे म्हणला, त्याला काहीच कळत नाही. काय म्हणला सावकार, किती सोपं आहे, आता तुम्ही मेला मात्र माडीला घेऊन काय करायचं आहे म्हणला, इथंच जाळून टाकायची माडी सगळी. त्यामुळं कुठं बोलायचं काय बोलायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण का मासा आणि पाहुणा जास्त वेळ थांबल्यानंतर वास उठतो म्हणतात, याची जाणीव असल्यामुळे मला बोलवलात, माझा सन्मान केलात, बोलण्याची संधी दिली, याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि परिषदेला धन्यवाद देऊन आपल्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मराठ्यांचा गाळीव इतिहास आपल्या